अकोला शहरातून मोठी आणि महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने 3 आरोपींना अटक करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. 27 मार्च 2024 रोजी पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील 3 इसम 2 बॅगमध्ये मादक पदार्थ घेऊन येणार आहेत. या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. रेल्वे स्टेशन चौकाजवळील चीफ हेल्थ इन्स्पेक्टर इमारतीसमोर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गौरव विजय इंगळे, राहुल बाळासाहेब देशमुख आणि देवानंद गजानन शेळके या 3 आरोपींना ताब्यात घेतले. तपासी दरम्यान त्यांच्या ताब्यातून तब्बल 11,835 किलो गांजा तसेच 2 मोबाईल फोन असा एकूण 3,21,875 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक BP रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अशा प्रकारच्या कारवाईमुळे शहरात अवैध मादक पदार्थांच्या विरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, अकोला.